नमस्कार, मी मित्रगुरू वेर अँड वॉट एक्सपिरियन्सेसमध्ये आज मी उभा आहे द इम्पेरियल हेरिटेज कॉलोनियल वेळेच्या एका छानशा बंगला हॉटेलमध्ये हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये परत एकदा पावसानंतर हलकंसं धुकं आणि वरून पडणारे ते छानसे थेंब आणि तो एक नॉस्टॅल्जिक वातावरण ते एन्जॉय करायला आपण लोणावळ्यामध्ये पोचतो. आणि लोणावळ्यामध्ये पोचल्यानंतर राहायचं कुठे असा एक प्रश्न पडतो. आणि या नॉस्टॅल्जिक ठिकाणी या हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये राहण्याची एक मजा वेगळीच आहे. तुम्हाला माहिती आहे मला हेरिटेज प्रॉपर्टीजवर राहायला खूप आवडतं, म्हणून मी आज परत आलो एका छानशा हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये राहण्यासाठी. आणि आता आपण एक्सप्लोअर करूया. या बिल्डिंगमध्ये राहायचं म्हणजे 120 वर्षापूर्वी बांधलेल्या बिल्डिंगमध्ये राहण्याचं पुण्य तुम्हाला आपोआप मिळून जातं. बसाल्ट रॉकने बांधलेल्या या छान सुंदर अशा इमारती, वा, राहायला खूप मजा येत असते. 1890च्या दशकामध्ये बांधला गेलेला हा बंगला खूप सुरेख आहे. ब्रिटिश काळामध्ये मुंबईच्या उकाळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी त्यावेळेचे अधिकारी, त्यावेळेचे ब्रिटिश लोक हे या ठिकाणी यायचे आणि त्यांचा जो हवा पालट नावाचा कार्यक्रम आहे तो इथे त्यांचा व्हायचा. सो हरकत नाही, ते गेले, आपण ती परंपरा नक्कीच पुढे चालू शकतो. सो हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात जेव्हा आपल्याला हवा पालट करायची असेल त्यावेळेला ही अतिशय उत्तम जागा आहे. हा बंगला म्हणजे एक समर रिट्रीट आहे, जिथे काही दिवस शांतता, थंड हवा आणि निसर्गाचा आनंद आपल्याला घेता येतो. आर्किटेक्चर अगदी कॉलोनियल इरासारखं आहे. बघा या आर्किटेक्चरकडे, क्लासिक ब्रिटिश हिल स्टेशन स्टाईल, रुंद वरांडा जेणेकरून पावसातही बाहेर बसता यावं, उंच छत, लाकडी बीम्स, जाड भिंती ज्यामुळे आत थंडी राहते, लाकडी फ्लोर, मोठ्या खिडक्या आणि सभोवती छानशी ही बाग. ब्रिटिश काळात हे बंगले पुणे मुंबई रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर खूप लोकप्रिय झाले. खंडाळा, लोणाळा हे त्यांचे आवडते ठिकाण होते आणि त्या काळचे अधिकारी या ठिकाणी जरूर येत असत. इथे येऊन ते दिवसभर वरांड्यात बसून पावसाचा आवाज ऐकणे, चहा पिणे, निसर्गाशी गप्पा मारणे असे प्रयोग करत असत. आजही या भिंती, हे छत आणि हा वरांडा त्या काळची साक्ष देत आहे. मी इथेच उभा राहून विचार करतोय की किती लोक या वरांड्यामध्ये बसले असतील, किती हास्य, किती गप्पा, किती आठवणी इथे साठल्या गेल्या असतील, काय माहिती. या ओल्या हवेत, या जुन्या वासात, या लाकडी छताच्या आवाजात काहीतरी अतिशय प्रेमळ, अतिशय शांत, अजूनही बरंचसं जिवंत आहे. द इम्पेरियल हेरिटेज हॉटेल हे फक्त हॉटेल नाही, एक हेरिटेज हॉटेल आहे, एक जिवंत इतिहास आहे. 1890पासून आजपर्यंत या भिंतींनी खूप काही पाहिलं आहे. जर तुम्हाला खरा लोणावळा खंडाळा अनुभवायचा असेल तर इथे यायलाच हवं, हा हेरिटेज एक्सपिरियन्स घ्यायलाच हवा. तुम्ही असा जुना ब्रिटिशकालीन बंगलो कधी अनुभवला आहे का? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. साई हॉटेलचा पसारा खूप मोठा नाही आहे, टोटल 15-16 रूम्स आहेत. आणि आर्किटेक्चर बघायला गेलं तर अतिशय सुरेख, अतिशय शांत वातावरण, परिसर पण अतिशय निवांत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पेट फ्रेंडली आहे. तुम्ही तुमचं डॉग, कॅट इथे आणू शकता आणि त्यांना फिरायला वगैरे इथे भरपूर जागा आहे. अतिशय छान आणि शांत प्रॉपर्टी आहे. आणि अशा हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये हा चहा पिताना जो काही आनंद होतो आहे आणि आजूबाजूला पाऊस पडताना बघून जे काही सुख लागतं आहे, अवर्णनीय. 625 मीटर समुद्रसपाटीपासून उंचीवरती ऑक्सिजन जो काही असतो आणि पोल्युशन अतिशय कमी आहे, त्यामुळे अतिशय छान वाटतं आहे. इझी ब्रिदिंग ज्याला म्हणतात ते करता येतं आहे. वातावरण थंडगार आहे. पावसाळ्यामध्ये येण्यासाठी अतिशय योग्य जागा असं म्हणता येईल. पार्किंग अवाढव्य आहे. कार्स, बाईक सगळं आरामात बसू शकतं. आणि यांचे दर जे आहेत ते फ्लक्च्युएट होत राहतात. किती आहेत काय ते तुम्हाला मी लवकरच सांगणारच आहे डेफिनेटली, पण ते खूप बरेड रेंजमध्ये चेंज होतात. आणि हे जरी हॉटेल असलं तरी इथे जेवणाची डायरेक्ट सोय नाही आहे, पण इथे मागेच एक काकू आहेत, त्या छान घरगुती शुद्ध शाकाहारी जेवण देतात. त्यामुळे ते चव घ्यायला तिथली काहीच हरकत नाही. मी सुद्धा ते खाल्लेलं आहे आणि अतिशय छान झकास टेस्ट आहे. लहान मुलांना सुट्टीसाठी, आईवडिलांना रिलॅक्स होण्यासाठी म्हणून जर घेऊन यायचं असेल तर ही जागा अतिशय सुरेख आहे. आणि शिवाय इथे परत घरचं अन्न असल्यासारखं अन्न मिळतं आहे. सो तुम्हाला अगदीच कुठतरी येऊन पडलो आहे असं कधीच वाटणार नाही. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथल्या ज्या रूम्स आहेत त्या वातानुकूलित म्हणजे ए सी आहेत. त्यामुळे हवेमध्ये जरी बाहेर मॉइश्चर असलं तरी आतमध्ये ए सी चालू केला की अतिशय सुखद गारवा निर्माण होतो.
ही जागा लोणाच्या रेल्वे स्टेशनपासून फक्त 13 मिनिटाच्या वॉकवरती आहे आणि एस सी स्टँडपासून 6 मिनिटाच्या वॉकवरती आहे. इतकी सेंट्रल प्लेस आहे. सो इथं येणं अतिशय इझी आहे आणि जर कारने येणार असाल तर हा जो ओल्ड हायवे आहे त्याच्या अगदी 1-1.25 मिनिटाच्या अंतरावरती पुढे पेट्रोल पंप लागतो, इथून आत वळलं की लगेच ही जागा लागते. अतिशय सुरेख आणि शांत, म्हणजे सिटीमध्ये असली तरीसुद्धा अतिशय शांत आहे.